मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. विकसनशील किंवा अविकसित देशांचा विकास करावयाचा असल्यास त्या देशातील मनुष्यबळाचा पूर्णपणे उपयोग करणे आवश्यक आहे. नुकत्याच केंद्र सरकारला सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये असे नमूद केले आहे की देशात डिसेंबर 1984 पर्यंत 150 लाख व्यक्ती रोजगार पुस्तकात देशातील रोजगार कार्यालयात बेरोजगार आहेत. त्या दृष्टीने बेरोजगारीचा प्रश्न सोडविणे अत्यावश्यक झालेले आहे. वरील संस्थेत दरवर्षी भर पडत जाणारच. भारतातील शिक्षण पद्धतीमुळे बेकारीचा प्रश्न सोडविण्यासाठी फारच थोडी मदत होते. विद्यालयीन किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतरसुद्धा विद्यार्थ्याने काय करावे याचे ज्ञान नसते. नुसते पुस्तकी ज्ञान दिले जाते. त्याऐवजी मॅट्रिक किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्याला प्रत्यक्ष कामाचे शिक्षण द्यावयास पाहिजे. पुस्तकी ज्ञानाशिवाय प्रात्यक्षिक ज्ञानसुद्धा विद्यार्थ्याला द्यावयास पाहिजे की जेणेकरून विद्यार्थी शाळेच्या बाहेर पडताच काम करण्यास पात्र असायला पाहिजे. मग तो नोकरी किंवा स्वतःचा धंदा किंवा व्यवसाय सुरू करू शकेल. परिच्छेद. भारतातील सुशिक्षित वर्ग सरकारी नोकरीवर अवलंबून राहतो. शिक्षण पूर्ण झाले की तो नोकरीच्या आशेवर बसतो. त्याऐवजी स्वतःचे उद्योगधंदे, कुटीरोद्योग सुरू करायला पाहिजे. त्यासाठी बँका किंवा सरकारने योग्य मार्गदर्शन करून धंद्याला लागणारे भांडवल, जागा, तंत्रज्ञान पुरवावयाला पाहिजे. तसेच त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून द्यावी किंवा त्याबद्दल योग्य मार्गदर्शन अथवा सल्ला द्यावा. परिच्छेद. रोजगार हमी योजना किंवा इतर योजना राबवायला पाहिजे. इतकेच नव्हे तर त्यांची योग्य तऱ्हेने अंमलबजावणी व्हावयाला हवी. परिच्छेद. लहान उद्योगधंद्यांना प्रोत्साहन द्यावयाला पाहिजे. ज्या वस्तू लहान कारखान्यात तयार केल्या जातात त्याच वस्तू मोठ्या कारखान्यामध्ये तयार करू नये अशा प्रकारचा कायदा पास करावा. त्यामुळे लहान उद्योगांना संरक्षण मिळेल. कुशल कामगार नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा एखादा धंदा सुरू करून बेकारीचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल. परिच्छेद. नियोजन मंडळाने बेकारी दूर करण्यासाठी नियोजन रोजगारी निर्माण करण्याच्या तत्त्वावर उभारले जावे. उत्पादन उपलब्ध होऊ शकेल अशा सोयींना प्राधान्य देणे आवश्यक आहे.